तर सकाळ सकाळ उठून पाहिलं भाई निखिल भाऊचं चालू होतं पिक्चर पाहिणं. संदेश भाऊ काय आज आपले उठले नव्हते. तर मग काय भाई मला आला कॉल की भाई मला द्यायचं होतं पार्सल रिटर्न, कारण आपल्यासोबत झालं काल स्कॅम. मग काय भाई पार्सल घेऊन आलो मी खाली आणि दिलं ते पार्सल दादाकडे. दादांना सर्व पाहून वगैरे घेतलं ते पार्सल रिटर्न. त्याच्यानंतर मग काय भाई मी काढी गाडी आणि निघलो मेसवर जेवायला जायला. मग काय असं करत करत आलो आम्ही मेसवर पाहिलं ताई काही नव्हती. तर मग काय आम्ही घेतलं आमच्या हातानंच आणि जेवण केलं. त्याच्यानंतर संदेश भाऊचा डब्बा वगैरे पॅक करून आम्ही निघलो वापस रूमवर जायला. मग काय भाई गाडी आणि निघलो सनसन आपल्या रूमच्या रस्त्याला. त्याच्या पहिले आम्हाला दिसली तर गणपती बाप्पा, तर आम्ही पहिले मूर्त्या वगैरे बघितल्या. त्याच्यानंतर मग आम्ही आलो समोर म्हणजेच आपल्या रूमवर. मग काय भाई रूमवर आल्यावर पाहिलं भाई आपले संदेश भाऊ उठले होते. तर संदेश भाऊचा आपल्या उठायचा टायमिंग होता म्हणजे 12 वाजता. तेवढ्यात आम्ही जेवण करून आलो. मग काय भाई संदेश भाऊन दात वगैरे घातले, जेवण केलं. त्याच्यानंतर मग ताईचा कॉल आला. ताईनं मला एक सांगितलं होतं काम की बाबा मला आणून दे म्हणे चकल्या तुम्ही. मग काय भाई गाडीने आलो दुकानात, कारण ताईनं काम सांगितलं ना आपण नाही करावं असं होऊ शकत नाही. तर मग काय इथं 2-3 दुकानं पाहिले तिथं काही भेटलं नाही. मग काय गाडीने लागलो रस्त्याला. आम्ही चाललो होतो मग डीमार्टकडे. मग काय गाडी घेत आलो आम्ही डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्ये आलो भाई, तिथं चेकिंग वगैरे झाली. त्याच्यानंतर एक संदेश भाऊ पाहत होते डेकोरेशनचं सामान. त्याला म्हटलं आपलं काही कामाचं नाही, चल भाई. त्याच्यानंतर पाहिलं भाई हेलेक्रू मागत होतं त्याच्या मम्मीला गाडी. त्याच्यानंतर संदेश भाऊ लागले इथं चेंडूसोबत खेळायला. मग काय आम्ही पाहिलं चकलीचं पीठ आम्हाला तर काही भेटलं नाही. मग काय आमचं तोंड उदास करून निघलो वापस आम्ही याच्यासाठी रूमवर. मग काही ताईला सांगितलं आम्हाला काही भेटलं नाही पीठ वगैरे, ते सांगून मग आम्ही आलो वापस आपल्या रूमवर. मग काही इथं गाडी वगैरे पार्क केली मी आणि निघलो वापस वर जायला आपल्या रूममध्ये. मग काय आलो वापस आम्ही आमच्या रूमवर आणि मग निघलो संध्याकाळचं चाय घ्यायला. तर मग काही इथं आलो बारीपुरात. तर आज गणपती बसत होते त्याच्यामुळे बारीपुरात तर काही दुकान उघडं नव्हतं. त्याच्यानंतर इथं आलं होतं गणपती. तर मग काय भाई इथं दर्शन वगैरे केलं गणपती बाप्पाचं आणि निघलो आम्ही दुसऱ्या दुकानावर चाय घ्यायला. मग काय भाई रस्त्यानं आम्हाला भेटले काकासोबत थोड्या गप्पा करून निघलो आम्ही आपल्या रस्त्याला म्हणजे चाय घ्यायसाठी. त्याच्या पहिले आपल्याला भेटले 2 माकडं. त्याच्यानंतर मग काय भाई इथं आलो समोर तर लेकराचं चालू होतं गणपती घरी येऊन जाणं. मग काय असं करत करत 5 आलो आम्ही चायच्या दुकानावर. त्याच्यानंतर त्या काकाने दिला आम्हाला चाय. तर काय 1 नंबर चाय बनवलं भाई काकांना. चाय पिऊन मजा चालली. त्याच्यानंतर मग भाई आम्ही निघलो वापस यायला आपल्या रूमवर. मग काय भाई पैदल चालत आलो वापस आपल्या रूमवर.